हे थेट दृश्य आपण बघतोय विधान भवनाच्या पायऱ्यांवरची विरोधकांकडून आंदोलन सुरू आहे। राज्यावरती कर्जाचा बोजा वाढलाय आणि हाच मुद्दा घेऊन आज विरोधक आक्रमक झालेले आहेत। महाविकास आघाडीच्या आमदारांकडून सरकारवर कर्जाचा डोंगर आणि कष्टकरी शेतकऱ्यांवरती बुलडोजर अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन महायुती सरकार विरोधात ही घोषणाबाजी सध्या सुरू आहे। महाविकास आघाडीचे सर्व आमदार या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उतरून घोषणाबाजी करतायत। महायुतीची जनतेशी गद्दारी अशा आशयाचा एक भला मोठा फलक विरोधकांनी हातात घेतलाय आणि खरं तर काल राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर याच अर्थसंकल्पातल्या काही त्रुटी काही मुद्दे विरोधकांनी उचलून धरलेत आणि त्यातलाच हा एक मुद्दा तो म्हणजे राज्यावरती कर्जाचा डोंगर कसा वाढलाय हा मुद्दा घेऊन हातात गाजर घेऊन विरोधक आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करतायत, आंदोलन करतायत। महाविकास आघाडीचे म्हणजे विरोधी पक्षातले सगळे आमदार दिसतायत। राज्य सरकार विरोधात ही सुरू असलेली घोषणाबाजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्री अजित पवार यांनी आणि आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक झालेत। राज्यावरती कर्जाचा डोंगर कसा वाढलाय हा मुद्दा त्यांनी आज हाती घेतलाय आणि हातात गाजर घेऊन हे विरोधक आंदोलन करतायत। शेतकऱ्यांवरती कष्टकरी शेतकऱ्यांवर मात्र बुलडोजर असा त्यांचा आरोप आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडनं। उदय, आपण हे दृश्य पाहतोय विधान भवन पायऱ्यांवरती विरोधी पक्षनेत्यांचे जे आमदार आहेत ते सर्वजण निदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतं। हातामध्ये गाजर आणि फलक घेऊन ते निदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात। कालच राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि अर्थसंकल्पामध्ये राज्यातील जनतेला काहीच मिळालं नाही असा एकूण आरोप जे आहेत ते विरोधी पक्षांचे आमदार जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतं। महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे आमदार या निदर्शनामध्ये सहभागी झालेले आपल्याला एकूण पाहायला मिळतात। हातामध्ये गाजर घेऊन हे इथे निदर्शनं करतायत। हातातले गाजर दाखवून ते जनतेला फक्त गाजर दिल्याचं ते सांगत असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आणि आता सभागृह सुरू झाले त्यामुळे सर्व विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत ते सभागृहात आलेले आहेत। सभागृहामध्ये संदर्भात देखील आवाज उठवणार असल्याचं सांगितलं जातं। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर या सभागृहाबाहेर तर आंदोलन केलेलंच आहे, मात्र आता सभागृहामध्ये काय भूमिका मांडतात, कोणते मुद्दे विरोधक मांडतायत कालच्या अर्थसंकल्पानंतर हे देखील बघणं महत्त्वाचं आहे।